नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्यातून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। फलटण शहर तसेच फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये तोंडावरती स्प्रे मारून चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची गँग कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे। याबाबत दुधेबावी तालुका फलटण या गावामधून एका शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीच्या तोंडावरती स्प्रे मारण्याचा प्रकार काल दिनांक 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाला आणि त्याच्या साधारणपणे 6 शेळ्या चोरून नेल्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। त्याबरोबरच कालच दिनांक 23 डिसेंबर रोजी फलटण शहरामध्येही असा प्रकार घडल्याचं एका व्यक्तीने सांगितलेलं आहे। एका बँकेच्या समोर तोंडावरती स्प्रे मारून मारण्याचा प्रकार होता। मात्र त्याच्या हे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ त्याने इतर लोकांना जागृत केलं। साधारणपणे 3 ते 4 लोक यामध्ये होती। त्यांच्याकडे रिव्हॉल्वर असल्याचंही त्या माणसाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे फलटण शहर असेल त्याचबरोबर फलटण तालुक्यातील लोकांनी जागृत राहणं अतिशय गरजेचे आहे। तोंडावरती स्प्रे मारून लुटमार करणे किंवा चोरी करणे हा उद्देश असल्याचं या टोळीकडून प्रथमदर्शनी तर दिसत आहे। यामुळे तालुक्यातील लोकांनी सतर्क राहून अशा प्रकारचे जर काही व्यक्ती निदर्शनास आली तर तात्काळ त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा। कालच दुधेबावीतील हा प्रकार घडल्यानंतर तेथील नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला। त्या ठिकाणी शेळ्या एक व्यक्ती चारत असताना त्याच्या तोंडावरती स्प्रे मारला आणि त्या ठिकाणी काही व्यक्ती त्याच्याबरोबर अगोदर गोड बोलत आले आणि नंतर जवळ येऊन स्प्रे मारून त्याच्या 6 शेळ्या चोरून नेल्याचा प्रकार घडला। आणि त्यानंतर काही वेळाने तो माणूस त्या ठिकाणी शुद्धीवरती आल्यानंतर लोकांना सांगितलं, पोलिसांना सांगितलं, मात्र तोपर्यंत शेळ्या चोरण्याचा प्रकार झाला होता। तसाच प्रकार काल दिनांक 23 डिसेंबर रोजी फलटण शहरातील एका बँकेच्या त्या ठिकाणी बँकेजवळ घडला होता। तात्काळ त्या एका व्यक्तीचा असा प्रकार घडल्यानंतर त्यांनी बँकेतील इतर लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत ही जी 4 ते 5 जणांची टीम होती तिथून पसार झाली होती। त्यामुळे फारसा बोबाटा न होता त्या ठिकाणी ती टोळी नंतर गायब झाली। मात्र संध्याकाळच्या सुमारास दुधेबावी परिसरात हा प्रकार घडला। त्यामुळे फलटण शहर असेल किंवा तालुका असेल अशा ठिकाणी ही टोळी सक्रिय असावी। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना जागृत राहण्याच्या दृष्टिकोनातून हा संदेश देण्यात येत आहे। आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत, पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।